नमस्कार, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर अचानकच आम्हाला 2 दिवस आधी 2 दिवस नाही 1 दिवस आधी कॉल आला होता। त्याच्यावरती आम्हाला अचानक गावी जायचं होतं। मग ते एकदम बोलतात ना 1-1.5 तासामध्ये आम्ही तयारी वगैरे केली आणि निघालो। ट्रॅव्हल्समध्ये बसलो। मग काय थोडा पुढे गेल्यावरती भेळ वगैरे असं भेटतं, तिथून घेतली थोडंसं, कारण खूपच घाईमध्ये निघालो होतो। ह्या गोळ्या तर आम्ही प्रचंड खात होतो पहिल्यांदा पण। आणि नंतर एका ठिकाणी जेवायला थांबल्यावरती ही मनीमाऊ मला खूप आवडली होती। एका ठिकाणी अजून एका ठिकाणी खूप आवडली होती, घ्यायची होती, पण काही झालं नाही। म्हटलं आता गावी जाणार, परत येणार, त्यापेक्षा नंतरच घ्यावी। आणि मी काही झोपेतून उठली होते खरं म्हणजे, कारण जेवायचं होतं पण आम्ही काही जेवलो नाही, कारण थोडंसं खाल्लेलं होतं त्यामुळे नाही जेवलो। नंतर अर्णवला दिलं थोडं सँडविच ग्रिलवालं, मग त्यातलंच एक स्लाइस मी खाल्ली आणि मग नंतर मग ते खाऊन वगैरे झाल्यावरती झोपून गेलो। उठलो सकाळचं मस्त असं हिरवागार वातावरण बघितलं। त्याच्यानंतर घरी पोचलो, कारण खूप लेट झाला होता, ट्रॉफिक वगैरे होतं। फ्रेश वगैरे झाले आणि ज्या काही आहेत ना इथून पुढचे व्लॉग ते तुम्ही नक्की बघा। तुम्हाला आमच्याकडच्या पद्धती कशा असतात काय ते तुम्हाला नक्की या व्हिडिओजच्या थ्रूमधून तुम्हाला नक्की कळेल। आणि आज होता बांगड्याचा कार्यक्रम, 2 दिवस बांगड्यांचा कार्यक्रम चालू होता। आमच्याच भावकीतलं लग्न होतं, दिराचं, चुलत दिराचं म्हणून। तर लग्नाला जाणं खूप गरजेचं होतं, जवळच आहे एकदम भावकीत असल्यामुळे। मग तिथे होत्या बांगड्याचा कार्यक्रम होता। खूप म्हणजे एकदम 2 दिवस याच्या आदल्या दिवशी पण भरत होते, पण आणि ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी पण बांगड्याचाच कार्यक्रम होता। हळद पण होती आणि गावदे वगैरे हे पण होते। हे व्लॉग तुम्हाला कंटिन्युअसली येत राहतील, नक्की बघा आणि भरभरून असं प्रेम द्या। आणि तुमच्याकडे कशा आहेत पद्धती त्या पण कमेंटमध्ये सांगा। आणि आमच्याकडच्या पद्धतीत आणि तुमच्यात काही डिफरन्स आहे थोडंफार तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता। आता आमच्याकडे लग्नात जे काही रिलेटिव्ह असतात ती लोक गारवा म्हणून आणतात, ते पण गारव्याची पद्धत आमच्याकडे खूप आहे। आणि नंतर मला तालुक्याच्या ठिकाणी थोडंफार काही काम होतं, त्याच्यासाठी गेले आणि जे काही काम होतं ते केले आणि तालुक्याच्या ठिकाणी आले आणि इथली मिसळ खाल्ली नाही असं कधीच होत नाही आमच्याच्याने, कारण स्पेशली मलाच आवडते तिथली मिसळ। हॉटेल सिद्धनाथ म्हणून आहे, खूप प्रचंड आवडते आणि तुम्ही पण कधी पण विजिट केली ना तरी तुम्हाला कळेल, कारण मला स्पेशली आवडते। मला असं मी जास्त करून बाहेरचं लवकर आवडत नाही, पण ह्या ठिकाणी मी लहान असल्यापासून खाते, ही गोष्ट खरी आहे। खूप म्हणजे जेव्हा मी लहान होते ना तेव्हा पण आम्ही येऊन खात होतो, माझी आजी वगैरे द्यायचे। आणि ही पिढी आहे ना आता हे म्हणजे कमी होत चाललेलं आहे, जसं की खूप वयस्कर फेटे वगैरे खूप कमी प्रथा होत चाललेल्या आहेत। तेच मला दाखवायचं होतं आणि नंतर परत घरी आले आणि बांगड्या भरून घेतल्या। शंकराच्या पिंडीवर बेल घाते वाकून, विनोदरांचं नाव घेते सर्वांचा मान राखून।